तिकडे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या खंडपीठासमोर सुनावणी आज सुद्धा होणार आहे। ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतील। आजही हा युक्तिवाद सुरूच राहणार आहे। पक्षातील अंतर्गत बाबी किंवा चिन्हाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, असा दावा वारंवार ठाकरे गटाच्या वकिलांकडून केला जातोय। त्यामुळे आज नेमका काय युक्तिवाद होणार याकडे लक्ष असणार आहे। दरम्यान यावर राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। पक्षामध्ये आमचं सगळ्यांचं बहुमत असताना निवडणूक आयोगानं अमित शहाच्या दबावाखाली अमित शहाच्या दबावाखाली हा पक्ष एकनाथ शिंदेना विकला 5,000 कोटी। मी आकडा सांगतोय, त्याची किंमत 5,000 कोटी पक्ष विकत घेण्याची। आता याच्यामध्ये स्वतः निवडणूक आयोग आणि कोण कोण सामील आहेत त्याचा हिशोब ते देतील। त्या आकडे आम्ही येऊ नंतर 5,000 कोटी त्यावेळेला खर्च झालेले आहेत। या सगळ्या प्रक्रियेत आमदार फोडणं, आमदार गुवाहाटीला नेणं, सुरतला नेणं, तिथून गोव्याला आणणं आणि पुढे निवडणूक आयोगामध्ये हे सगळं सेटिंग आणि बिटिंग करणं, ह्याच्यामध्ये 5,000 कोटी रुपये हे जनतेचे पैसे खर्च झाले। आणि हा पक्ष अमित शहांच्या शेअर मार्केटमधून विकला गेला आणि निवडणूक आयोगानं त्याच्यामध्ये दलालाची भूमिका बजावली। निवडणूक आयोग हा एजंट आहे या पक्ष विकण्यामध्ये। आणि आता परत निवडणूक आयोगानं असे 4 पक्ष विकलेले आहेत।